नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणी कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वजण. हे पहा, मी आज मस्त दहीवडे तर सर्वांनीच खाल्लेत. कधी कढी वडा खाल्लाय का मैत्रिणींनो? आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ही रेसिपी. चला तर मग आपण सुरू करू. या वाटीनं मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि नंतर 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली. नंतर 2-3 घंटे भिजत टाकली आहे. आता बघा, ही डाळ भिजली गेलेली आहे. आपल्याला पाणी थोडंसं पण वापरायचं नाही आहे. आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपल्याला 2-3 वेळा घाण्या करून टाकायचं. तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर मोठ्या भांड्यानं पण काढू शकता तुम्ही 2 वेळा. हे बघा, मी 2-3 वेळा काढलं आहे. थोडंसं जाडसरच ठेवायचं आपल्याला पीठ हे, कारण थोडंसं जाडसरच छान लागतं. आमच्या मुलांना असंच आवडतं सर्वांना. हे पहा, आता शेवटचा घाणा राहिलेला आहे, ते पण आपल्याला त्याच्यापेक्षा थोडासा जाडसर ठेवायचा, कारण दाताखाली आल्यानं क्रंचीपणा लागतो. हे बघा, आलं घेतलेलं आहे मी, छोटासा तुकडा, ते पण बारीक करून घेतले आणि 2-3 मिरच्या घेतल्या, त्या पण तुकडे करून घेतले, म्हणजे मिक्सरला वाटलं जातं. आणि 1 चमचा पोह्याचा जिरे घेतलेले आहे. चवीनुसार मीठ घ्या तुम्ही. आता हे बघा, मी जाडसर मिक्सरला फिरून घेतलं आहे सर्व साहित्य. आणि आता आपल्याला ह्या डाळीच्या पिठात मिक्स करून घ्यायचे सर्व. हातानं आग होत असली तर तुम्ही थोडंसं हाताला तेल पण लावू शकता. म्हणजे मिरच्याचे कोणाकोणाला हातांची आग होती, माझ्यात होती, म्हणून मी थोडंसं तेल लावते आधी हाताला, असं काही मिक्स करायचं असलं तर. ह्याला तर गरज नाही हातानं मिक्स करायची, पण थोडंसं फार हातानं पण केलेलं छान. त्याच्यात हाताचा आपला प्रेमळ आणि मायाळूपणा उतरतो. त्याच्यामुळं हातानंच केलेलं कोणती बी गोष्ट छान लागते मैत्रिणी. हे पहा, मी थोडासा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि हाताने क्रश करून चोळून टाकलेला आहे. खूप छान लागतं, अमेझिंग लागतो ओवा तर. हे पहा, आता मी मस्त ताजी छोटी वाटीवर कोथिंबीर घेतलेली, स्वच्छ धुवून, ती पण धुवून चिरून बारीक टाकली, त्याच्यात पिठात मिक्स करून घ्या. आता कढई ठेवली मी गॅसवर, त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि थोडासा गोळा उंडा टाकून पाहू आपण तापले का. हे बघा, मी 70-80% तेल तापलेलं आहे. जास्त तापू द्यायचं नाही, कारण वडे टाकल्या करपतेल. त्याच्यामुळं आता थोडासा बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि पाण्याचा हात घेऊन 1 उंडा घेतलाय गोळ्या आणि मस्त टॅप करून असं गोल करून त्याला थापले आणि मध्ये बोट घालून सुराख केले. हे पहा, अजून एक दाखवते तुम्हाला प्लेटावर. त्याला पण असंच केलं मी, बटर पेपर घेऊन त्याला थोडंसं तेल लावलंय. सुरुवातीलाच लावायचं आपल्याला, नंतर नाही लावायचं. आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि जास्त पाण्याचा हात घ्यायचा नाही, थोडा घ्यायचा, कारण मग उंडा जर पातळ झाला तर, पीठ जर आपलं बॅटर जर पातळ झालं तर मग वडे व्यवस्थित होत नाहीत. त्याच्यामुळे थोडासा हात घ्यायचा पाण्याचा. हे बघा, मी एकदम आलं सोडल्या जाते ते, त्याच्यावर थोडंसं तेल टाकू आणि कमी गॅसवर करायचं मैत्रिणी सर्व, कारण थोडंसं काहीतरी चांगलं खाण्यासाठी आपल्याला थोडीफार मेहनत घ्यावाच लागते. त्याच्यामुळं कमी गॅसवर करायचे सर्व वडे. हे पहा, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, तसं त्याप्रमाणे करून घ्या तुम्ही. बघा, मी खालून पण पलटून घेतले. आता किती छान तळले गेले आणि मस्त टम्म फुगल्या जातात. आपण त्याला फेटलं सुद्धा नाही हातानं, फक्त थोडंसं फार हाताने मी मिक्स करून घेतले पीठ, सर्व साहित्य. आता बघा, मी आज एक करून दाखवते त्याच प्रकारे. थोडंसं माझ्याकडून मीठ कमी पडलं आहे, त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि सर्व हातानं मिक्स करून घेतलं आपलं बॅटर. आणि छोटासा 1 उंडा घेतलेला आहे आणि ते गोल गोल करून त्यात ठेवला आणि 1 गोळा आणि असं हातानं टॅप करून बघा मध्ये सुराख पाडले. हे बघा, मस्त तळल्या गेलाय आपला वडा. अशा पद्धतीने करून पहा तुम्ही वडे, खूप छान लागतात खूप. हे बघा, अद्दर सोडल्या जातो, तुम्हीच पहा मैत्रिणींनो. हे बघा, हाताला बिलकुल चिटकत नाही, टम्म फुगल्या जातात. हे बघा, आतून मस्त क्रिप्सी आणि आतून मऊ आणि बाहेरून क्रिप्सी. बघा किती छान झालेत वडे. आतून सॉफ्ट होतात आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने वडे करून पहा. आणि माझा जर व्हिडिओ थोडासा बी आवडला असेल मैत्रिणींनो सर्वांना, तर लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.
आणि कुठून पाहता ते पण सांगा नक्की प्लीज. थोडंसं जर माझ्या व्हिडिओमध्ये काही घेण्यासारखं असलं तर सबस्क्राईब, लाईक करा आणि आधी सुरुवातीला पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. नंतर लाईक सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला. हे बघा आपले वडे तयार आहेत, कढी वडे मस्त एक नंबर लागतात.